की स्त्रियांवरचे अत्याचार थांबले आहेत का? मी असं म्हणेन की स्त्रीत्व पुरुषत्व ह्या गोष्टी तर आहेतच, पण त्याही पलीकडे जाणारी मनुष्यत्व नावाची गोष्ट आहे. अ बेबी ऑर अ चाइल्ड डझंट नीड मदर, ही ऑर शी नीड्स मदरिंग. काय आड येऊ शकतं स्त्रीच्या? मला नाही वाटत. कर्तृत्वाच्या आड स्त्रीत्व कधीही येत नाही. फक्त तुमच्यात तेवढी आंतरिक इच्छा आणि बळ असायला पाहिजे. नमस्कार. द अनस्क्रिप्टेड कट्टामध्ये मी मानसी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज 8 मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन, स्त्रीत्वाचा दिवस. खरं तर स्त्रीमध्ये असलेले गुण म्हणजे कर्तृत्वता, सर्जनशीलता, सृजनशीलता, त्यागशीलता, समर्पण या सगळ्या गुणांमुळे समाजामध्ये स्त्री नाही किंवा तिच्याशिवाय समाजाची किंबहुना संपूर्ण जगाची कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि आज जर आपण बघायला गेलो तर सगळीकडे स्त्री मुक्तीचे वारे वाहायला लागले. त्याच्यामुळे केवळ एक दिवस नाही तर सगळे दिवस स्त्रीचेच आहेत. पण हे स्त्री मुक्तीचे वारे तळागाळात पोहोचले आहेत का? स्त्री मुक्ती म्हणजे नेमकं काय? स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? स्त्रीत्व हे नेमकं कशाला म्हणता येईल? या सगळ्याबाबत आपण आज उत्तर शोधणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत संवाद साधायला आहेत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम. गेले 8 वर्ष जोशी बेडेकर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. मानसशास्त्र आणि तत्वज्ञान या विषयामध्ये अनेक वर्ष त्या अध्यापन करत आहेत. आत्महत्या प्रवण आणि डिप्रेशनमध्ये असणाऱ्या अनेक विद्यार्थी आणि व्यक्तींना त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी समुपदेशन देखील केले. इतकंच नाही तर या विषयामध्ये त्या सखोल संशोधन देखील करत आहेत. त्यांच्या याच अतुल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रतिष्ठित सावित्रीच्या लेखी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. द अनस्क्रिप्टेड कट्टामध्ये आपलं मनापासून स्वागत. आज 8 मार्च आणि जागतिक महिला दिन. खरं तर ना जागतिक महिला दिन सुरू होतो पण ते आपल्याला खूप 2-3 आठवडे किंवा 1 महिना आधीच जाणवतं. सगळीकडे सेल सुरू होतात दुकानांमध्ये, अगदी 50% सेल साड्यांचे, दागिन्यांचे. म्हणजे बऱ्याच जण असा एक समज असतो की कुठेतरी स्त्रिया यांचं समीकरण या सेलशी जोडलेलं आहे. म्हणजे शॉपिंग करायला नेलं, फिरायला नेलं की मग स्त्री खुश आणि मग जागतिक महिला दिन जो आहे तो साजरा झाला असं समजलं जातं. म्हणजे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला ना असा नेहमी प्रश्न पडतो की जागतिक महिला दिन याची खरंच गरज आहे का? आणि जर ती आहे तर त्याबद्दलची खरी सजगता आपण कशी निर्माण केली पाहिजे? खूप छान विचार मंथन करायला लावणारा खरं म्हणजे प्रश्न आहे. तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की ते आपल्याला सगळीकडे इथे तिथे जाणवायला लागतं की जसं दिवाळी बंपर, जसं दसरा बंपर, तसं वुमन्स डे, मग ते काही हिऱ्यांची खरेदी असेल, दागिन्यांची असेल, वगैरे वगैरे वगैरे. पण अगदी खरं पाहायला गेलं तर त्याचं जे महत्त्व आहे किंवा त्याचं सिग्निफिकन्स असं जे म्हणतो तो खूप निराळा आहे. म्हणजे जेव्हा मागच्या शतकात स्त्रियांना अजिबातच बरोबरीची वागणूक दिली जात नव्हती किंवा तिचं खूप दमन होत होतं, पूर्णतः पितृसत्ताक पद्धती होती, अशा याच्यात अमेरिकेमध्ये जो पहिला आवाज उठला किंवा त्याच्याही आधी युरोपमध्ये काही देशांमध्ये अशा पद्धतीचे मोर्चे आणि आवाज उठत होते. पण अमेरिकेत तो थोडा अधिक संघटित होता किंवा त्याची माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे असं समजूया आपण. तो लढा होता, तो मोर्चा होता, तो समान वेतनासाठी होता. अच्छा. आपल्याला पुरुषांइतकंच आपण कष्ट करत असताना किंवा इंटू ब्रॅकेट कधी कधी थोडे जास्ती करत असताना कारखान्यांमध्ये आपल्याला तितकंच वेतन मिळावं ह्यासाठी स्त्रियांना झगडा द्यायला लागला अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये. त्याला म्हणजे महायुद्धांची पार्श्वभूमी आहे. सगळे जे त्या समाजात खूप मोठे बदल होत होते त्याची पार्श्वभूमी आहे. पहिल्यांदा स्त्रिया आमचा अधिकार असं काहीतरी बोलल्या आणि तो त्याच्यानंतर म्हणजे तो फेब्रुवारीत झाला होता. पण त्याच्यानंतर असं ठरवलं गेलं की प्रत्येक 8 मार्चला जो काही अन्याय स्त्रियांवर असेल
किंवा जे काही तिला बोलायचं असेल त्यासाठी किंवा त्यांनी दिलेल्या लढ्याचं स्मरण म्हणून, पहिल्या लढ्याचं अत्याधुनिक काळातील, आधुनिक काळातील पहिलं म्हणजे पहिला लढा, त्याचं स्मरण म्हणून 8 मार्च आपण साजरा करायला लागलो. आता साजरा करायला लागलो पेक्षा ज्याला कोमेमोरेट म्हणजे स्मृती ठेवायला लागतो, स्मृती दिन म्हणून पाळला पाहिजे असं आहे, पण आपण तो साजरा करायला लागलो. मग त्याच्यानंतरही बऱ्याच घडामोडी जगात घडलेल्या दिसतात आपल्याला, की आता आपण अगदी त्या काळापासून आज LGBT आणि ह्या सगळ्या याच्या संकल्पनापर्यंत आलोय आणि जेंडर इक्वालिटीला खूप वेगळे वेगळे आयाम आज प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे तू म्हणतेस तसं तो संकुचित करणं हा खरं म्हणजे स्त्रिया स्वतःवरच अन्याय करून घेत आहेत आज, की वुमन्स डे हा नवीन खरेदी करून साजरा करणं हे त्या खरं म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्याचा संकोच करत आहेत आणि जे म्हणजे त्या दिवसाच्या फिलॉसॉफीच्या बरोबर विरुद्ध जाणार आहे. तर तसं करू नये मी असं म्हणेन. आणि पण आपण ज्या काही बाजारपेठी मानसिकतेचे बळी आहोत त्याचाच हा एक भाग आहे असं मी समजते. त्यामुळे आपण ते थोडंसं बाजूला ठेवू, जे असं व्हायला नको हे मला मान्य आहे. पण मग प्रश्न तू त्याचा उपप्रश्न विचारलास तसं की हे व्हायला नको पण मग काय व्हायला पाहिजे, तर मला सरळ साधं असं दिसतं की आजही म्हणजे ताज्या घटना आपल्या अवतीभोवती आहेत की स्त्रियांवरचे अत्याचार थांबले आहेत का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आजही स्त्रियांना सगळीकडे समान वेतन किंवा समान फायदे मिळत आहेत का, फार दूर जायला नको. एका म्हणजे अधिकाराच्या याच्यावर तू गेलीस कुठल्याही क्षेत्रात, राजकारणात सुद्धा एक नजर आपण विधान परिषदेवर टाकली किंवा एक नजर कुठल्याही भवनावर टाकली तरी तुझ्या असं लक्षात येईल की आजही तिथे एवढे कायदे करून अमेंडमेंट्स करूनही तिथली स्त्रियांची संख्या लक्षणीयरित्या कमी आहे. म्हणजे कुठेही तू नजर टाकलीस तरी त्यातून ट्रान्सजेंडर आणि काही थोडे वेगळे हे तर अजूनच बाजूला आहेत. असं रिप्रेझेंटेशन आजही आपलं लोकशाहीतही नाही, लोकशाही प्रक्रियांमध्ये नाही, पॉवर हे जे आहेत तिथे नाही. म्हणजे मग ह्याची गरज अधिक नाही का अधोरेखित होत. बरोबर, म्हणजे तो वेगळ्या पद्धतीने साजरा केला पाहिजे ही एक गोष्ट. दुसरं मी असं म्हणेन की त्या असे जे अनेक लढे झाले, हा समान वेतनासाठी होता, नंतर आपल्याला मतदानाचा हक्क मिळावा म्हणून होता, किंवा महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं तर स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाल्यानंतरचा लाटणं मोर्चा होता, पाणीवाल्या बाईंविषयी आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तर हे सगळे जे लढे आहेत, तर आपण असा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे की आज माझ्या प्राथमिक गरजा भागतायत ना? हो भागतायत, पण अशा कितीतरी जणी आहेत ना की ज्यांना आजही पाण्यासाठी लढत द्यावी लागते, ज्यांना आजही शिक्षणासाठी झगडावं लागतंय, ज्यांना आजही म्हणजे जे मला सहजी मिळालंय ते माझ्या बहिणीला मिळालेलं नाही. बरोबर. त्यामुळे हा प्रश्न ज्यानी त्यांनी स्वतःला विचारायचा आहे की जे तिला मिळालं नाहीये ते तिला मिळावं म्हणून मी काय करू शकते. बरोबर. म्हणजे मग ते काही असेल की असे वेगळे वेगळे उपक्रम आज सुदैवानी अनेक चांगली लोक हाती घेतात की किंवा इव्हन आपले म्हणजे गरजू मुली विद्यार्थ्यांसाठीचे काही स्पेशल NGOs आहेत, काही स्पेशल उपक्रम आहेत, हे चालू असतं. मग मी हे करू शकते किंवा मी अजून काही करू शकते किंवा स्वच्छ पाणी मिळण्यासाठी मी विना तक्रार टॅक्स भरू शकते वगैरे वगैरे. आता अगदी परवाच आपल्या एका विद्यार्थ्यांनी दाखवलं की मुलुंड भांडूपच्या आतल्या भागामध्ये आणि येऊरच्या आतल्या भागामध्ये पाण्याचा झिरप होईपर्यंत एक एक महिला तिथे हंडा ठेवून देते आणि अख्खं गाव असंच पाणी भरतं. म्हणजे आता ही तर आपल्या खूप जवळची उदाहरणं आहेत. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तो ज्यांनी त्यांनी आपला आपला वाटा, खारीचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे
तर तो महिला दिन खऱ्या अर्थाने साजरा झाला असं मी म्हणेन. बरोबर. आणि अजून एक ह्याला पुस्ती म्हणून की तुला माहिती असेल की आपल्या महाविद्यालयामध्ये आपण हा महिला दिवस थोडा वेगळ्या पद्धतीने म्हणजे वुमन अचिव्हरना तर आपण त्यांचं सत्कार करतो वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, मग ते कला क्षेत्र असेल किंवा NGO असेल काही असेल, पण त्याचबरोबर आपण एक पुरुष साथी ज्यांनी काही स्त्रियांसाठी भरीव कार्य केले किंवा जेंडर इक्वालिटीसाठी ज्यांनी भरीव कार्य केलंय अशांचाही आपण खास सन्मानपत्र देऊन सत्कार करतो. त्यांना आपण हिरोज म्हणायच्या ऐवजी शीरोज असं म्हणतो. कारण ही लढाई काय फक्त स्त्रियांची नाहीये, फक्त स्त्रियांनी लढायची तर त्याहून नाहीये. आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा जर का तू बघितलीस तर अनेक खंदे पुरुष कार्यकर्त्यांनी याची सुरुवात केलेली आहे. म्हणजे ते गोपाळ गणेश आगरकर असतील किंवा आनंदी गोपाळ मधले गोपाळराव जोशी असतील, अशी अनेक नाव आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी, किंवा धो कर्वे असतील, अनेकांनी याला योगदान दिलेलं आहे. त्यामुळे ही लढाई काही फक्त महिलांची नाहीये, महिला, पुरुष आणि सर्व जेंडर्स एकत्र येऊन हे आणायची गोष्ट आहे, सत्यात उतरवायची गोष्ट आहे. खरंय. हे सगळं जेव्हा आपण बघतो ना की आजचं चित्रण, की आज एकूणच वेगवेगळ्या जेंडरपर्यंत आता आपला प्रवास गेला, LGBTQ पर्यंत गेला, तर तेव्हा कुठेतरी असा प्रश्न पडतो की आपण आपल्यातलं स्त्रीत्व जपतोय का? आणि नेमकं स्त्रीत्व म्हणजे काय? म्हणजे बऱ्याचदा ते स्त्री म्हटलं की तिला एका फिजिकल शारीरिक पातळीवरतीच आपण तिला तोलतो, पण त्या पलीकडे तिच्यामध्ये असणारं स्त्रीत्व काय आहे आणि वयापरत्वे किंवा मग ग्रामीण आणि शहरी किंवा पदांनुसार, म्हणजे तिचं जे काही स्टेटस आहे फायनान्शियल, याच्यानुसार ते बदलत जातं का? नेमकं स्त्रीत्व कसं आपण समजू शकतो? म्हणजे ह्याच्यात मी असं म्हणेन की स्त्रीत्व पुरुषत्व ह्या गोष्टी तर आहेतच, पण त्याही पलीकडे जाणारी मनुष्यत्व नावाची गोष्ट आहे. बरोबर. आणि त्या सत्वाचा शोध हा ज्यांनी त्यांनी घ्यायचाच असतो आणि किंबहुना तेच म्हणजे आपलं जीवन आहे असं मी समजते. पण आता तू म्हणतेस तसं की बहिणाबाईंना त्यांचा हुंकार कवितेतून सापडला, त्यांना त्यांचं सत्व सापडलं, त्यांचं म्हणजे कविता इतक्या अप्रतिम आहेत. पण तेच बघशील तू तर त्यांनी मनावरची जी कविता लिहिली ती काही फक्त स्त्रीची किंवा पुरुषाची नाही, म्हणजे ते त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मनाचा वेध जो काही घेतलेला आहे. तर तिथे आपल्याला म्हणजे हेच उदाहरण पुढे नेऊन मी हा मुद्दा हे करूया आपण थोडंसं. तर म्हणजे मनुष्यत्व म्हणून काहीतरी आहे, मग तुम्ही स्त्री किंवा पुरुष असता. तेच बहिणाबाई जेव्हा त्यांची ती खूप प्रसिद्ध कविता आहे, मला ती झाली, पण एक जोगी येतो आणि ती जोग्याला सांगत राहते की अरे बाबा माझं माहेर एवढं छान आहे ना, तू कधी गेलास तर माझ्या माहेरी जा, तुला असा जोग मिळेल, तुला असं मिळेल, तुला असं छान करतील. तू कंटाळतो जोगी ऐकून. शेवटी तो तिला विचारतो, काहून तू इथे राहिली वे माय, तू एवढं वर्णन करतेस तुझ्या माहेरचं, तू इथे का राहते, सासरी का राहते? त्याच्यावर बहिणाबाई म्हणतात, अरे काय करू, लेकीच्या माहेर आले, माय सासरी नांदते, माझ्या लेकीला भक्कम माहेर मिळायला पाहिजे, तिला काका काकी मिळायला पाहिजे, तिला आत्या मिळायला पाहिजे, तिला आजी आजा मिळायला पाहिजे, म्हणून राहते रे, नाही तर माझं माहेर खूप छान. आता ही जी काही सांगड आहे ही टिपिकल स्त्री मनाची आहे, म्हणजे भारतीय ग्रामीण अशा ह्याच्यातल्या म्हण हवं तर तू आता, पण ती स्त्री मनाची एक हे आपल्याला दिसते. त्यांचं मन तसं घडलेलं आहे. शहरी ह्याचं थोडं वेगळं घडलेलं असेल, पण तरीही स्त्रीत्वाच्या म्हणून काही जाणीव आहेत. कारण त्याचा मला असं वाटतं की शारीरिक आदिम सर्जनाशी थोडा संबंध आहे. म्हणजे निसर्गात बघितलं तरी फिमेल आणि मेल सेल्स ज्या आहेत, तर ही नर्चरिंग सेल जी आहे ती बाय डिफॉल्ट फिमेल सेल आहे. तशा पद्धतीने जर का विचार केला तर फिमेल मन हे नर्चरिंग मन आहे.
पण परत मी इथे तुला म्हणेन की असंच मन तुला साने गुरुजींचं आढळतं. बरोबर. म्हणजे असं जे एक आम्ही सायकोलॉजीमध्ये पण पेरेंटिंगमध्ये नेहमी म्हटलं जातं की अ बेबी ऑर अ चाइल्ड डझंट नीड मदर, ही ऑर शी नीड्स मदरिंग. म्हणजे आईचा हात महत्वाचा असतो. मग तो पुरुषाचा असेल, बाईचा असेल किंवा कोणाचाही असेल. पण मदरिंग असं म्हटलं की त्याच्याशी सांगड कशाची आहे तर नर्चरिंगची आहे. भरण पोषण आणि काही वाढवणं, काही मोठं करणं, सृजन, ह्या सगळ्याशी फेमिनिटी जोडलेली आहे आदिम काळापासून आणि बायोलॉजिकली पण, असं मी समजते. आणि त्याचाच आविष्कार मग आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यातनं होताना दिसतो. म्हणजे तू असं पाहिलंस तरी ज्या काही सृजनाच्या गोष्टी आहेत त्या अनेकदा स्त्रियांनी सुरू ठेवलेल्या आहेत असं आपल्या लक्षात येईल. की रांगोळी असेल, म्हणजे पाककला आहे, अशा कितीतरी कला आहेत की ज्या स्त्रियांनी त्या सुरू ठेवल्या नवीन त्याच्यात काहीतरी आणि ते भर पडत आलेली आहे. काय बरोबर असं दिसतं. म्हणजे पुरुष जे करता धरता, पण हे जी संस्कृतीच्या ज्या वाहक आहेत त्या कायमच, कुठलीही संस्कृती असली तरी कायम त्याच्या वाहक या स्त्रिया राहत आलेल्या आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही आता असं म्हणालात ना की बऱ्याचदा मनुष्यत्व हे खूप महत्वाचं असतं. पण जेव्हा आपण मानसिक आरोग्याच्या पातळीवरती बोलतो ना, तेव्हा पुरुष आणि स्त्री ह्या दोघांचं जे मानसिक आरोग्य आहे त्याच्यामध्ये थोडीफार तर तफावत असणारच. कारण स्त्री थोडा वेगळ्या नैराश्यातून जाण्याची शक्यता असू शकते, किंवा मग तिला जेव्हा नैराश्य येतं ना तेव्हा तिला ते जाणवत नसावं किंवा नकळतपणे तिचं त्याच्याकडे दुर्लक्ष होण्याची पण शक्यता असते, कारण ती वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेली असते. तर तुम्ही स्त्री समुपदेशक आहात आणि इतक्या जणांचं, म्हणजे खूप स्त्रिया सुद्धा तुमच्याकडे आलेल्या असणार आहेत. तर तुम्हाला या बाबतीत काय वाटतं? परत म्हणजे इथे मी असं म्हणेन की स्त्री म्हणून ती कमकुवत आहे, तिला खूप फ्रस्ट्रेशन्स आहेत, असा नाहीये माझा अनुभव. माझा थोडासा विरुद्ध जाणारा अनुभव आहे की त्या अधिक चिवट असतात. त्या अधिक चिवटपणे त्यांच्या आजाराशी फाईट देत असतात अनेकदा. कारण तो चिवटपणा कुठेतरी असतोच स्त्रियांमध्ये. असं आहे. संकुचित वृत्ती मात्र असते, हे पण मी बघितलेलं आहे की त्या, आणि त्या अडकून खूप पडतात. म्हणजे एखादा अनुभव आला की तो तिथल्या तिथे संपून टाकायचं, किंवा जे मुव्हिंग ऑन म्हणतात तुम्ही हल्ली नवीन पिढीत, ते स्त्रियांना थोडं कठीण जातं. त्यामुळे अनेक दुःख आणि अनेक हे त्या निरगाठी बांधून ठेवलेल्या असतात त्यांनी, त्या मोकळ्या होणं थोडं कठीण जातं. पण तेच मी तुला म्हणते की केशवसुतांची जपूर्जा ही कविता आहे. तर ते असं, त्याची गोष्ट तुला माहितीच असेल की मध्यरात्री जेव्हा मंगळागौर खेळायच्या मुली, तेव्हा जपून जा पुरी जपून जा हे रिंगणात किंवा फुगडीत म्हणायच्या. त्याच्यावरनं ते परत परत ऐकून ऐकून त्यांना जपूर्झा जपूर्झा असं सुचलं. म्हणजे प्रत्येक संस्कृतीने ना त्या वेळेस ती फ्रस्ट्रेशन्स व्हेंट आउट करायचे मार्ग आपले आपणच सुचवलेले. आपलं थोडंसं काय होतंय, धड ना आपण पूर्ण संस्कृतीमध्ये आपल्या रुजलेलो आहोत ना, धड पूर्णतः नवीन किंवा पाश्चात्य पूर्णपणे आपण अंगीकारू शकत नाही. म्हणजे असं की समुपदेशन हा विषय तू म्हणजे त्याच्याविषयी बोलतोय म्हणून, की तिथे कुठलाही लग्न समारंभ असो, काही असो, की फार अगत्याने तुमच्या फॅमिली सायकियाट्रिस्ट किंवा काउन्सिलरला बोलवलं जातं. पण आपल्याकडे असं होताना तुला दिसणार नाही की म्हणजे मी सायकियाट्रिस्टकडे जातो किंवा जाते किंवा मला औषधं लागतायत मानसिक आरोग्य, कमीपणाचं, हे कमीपणाचा समजतो. म्हणजे जुने जे वेंटिंग आउटचे प्रकार होते, की मग ते मंगळागौरीतले खेळ असतील किंवा तरी स्वतंत्रपणे बोलू याविषयी, खूप छान ते सगळ्या आपल्या शरीर याचा विचार करून खेळले जाणारे हे खेळ होते,
किंवा त्यावेळेसची ती गाणी असतील किंवा भोंडल्यातली गाणी असतील, तुझ्या असं लक्षात येईल की हा एक प्रकारे स्वतःला मोकळं करण्याचा, ह्या ज्या काही निर्गाठी होत्या तेव्हा, किंवा अगदी भारूड घे एकनाथांचं, ते त्यांनी म्हटलेलं की नंदेचं कार्ट किरकिर करतं खरुज होऊ दे त्याला. ती पोरगी म्हणते की काय ते कटकट नंदेची पोराची, असं ती म्हणते, घरी येते, मोकळी होते आणि परत प्रेमाने ते करायला लागते. हा जो काही प्रकार होता तो भारतीय संस्कृतीमध्ये प्रांताप्रांतात तुला दिसेल. प्रत्येक प्रसंगानुसार असलेली असंख्य लोकगीतं आहेत. तर ह्या सगळ्यातनं, किंवा झुल्यांसारखी हे आहे, होळी आहे, कुठलंही घे, की ते व्हेंटिंग आउट होतं एक प्रकारे. आणि स्त्रियांना अदरवाईज मुळात इथे कसं होतं माहितीये, स्त्रियांचं जग आणि पुरुषांचं जग हे वेगळं होतं. आता शहरी ह्याच्यात त्याची एक प्रकारे आपल्याला सरमिसळ झालेली दिसते. पण असे व्हेंटिंग आउटचे जे नवे नवे प्रकार आपण शोधले पाहिजेत, त्याच्यात आपण अजून थोडेसे धडपडतोय. मिळणार नाही तसं नाही, आपणही शोधून काढू. कारण मोठी मोठी कॉर्पोरेट हाऊसेस आणि जे सेन्सिटिव्ह आहेत, टाटा हाऊस सारखे, त्यांनी आता रिलॅक्सेशन चेअर्स कंपल्सरी अर्धा तास एका सेक्शननी जाऊन खेळणं हे त्यांनी कंपल्सरी केलंय. का केलंय हे? तर याच्यासाठी. मग पाणी भरायला मुली जायच्या, तिथेच झुले खेळायच्या, तिथनंच पाणी भरून आणायच्या, गाणी म्हणत यायच्या. हेही तेच तर होतं. तुमच्या कामातनं तुम्ही छोटासा ब्रेक घेत होता. तुझा मूळ जो प्रश्न आहे की स्त्रिया मला चिवटपणे लढताना दिसतात ह्याच्याशी. पण काही गोष्टी आहेत, जसं पोस्टपार्टम म्हणजे बाळणपणानंतर येणारच डिप्रेशन आहे, हे अर्थात खास स्त्रियांचंच म्हणजे ते हे आहे. किंवा असे काही काही आजार आहेत टिपिकल, शोपोहॉलिकनेस हा थोडा स्त्रियांमध्ये आपल्याला जास्ती आढळतो. शोपोहॉलिक म्हणजे खरेदीचं अतिवेळ. तर असे काही दिसतात आपल्याला. पण म्हणजे पुरुष ते जास्ती चांगल्या प्रकारे हँडल करतात असं मी म्हणणार नाही. एकूणच आपल्याकडच्या चौकटीत पुरुष हा थोडासा बेदरकार असला पाहिजे असं एक हे आहे. त्यामुळे ते ह्याही बाबतीत बेदरकार आहेत असं दाखवतात की मेक्स नो डिफरन्स टू मी. पण तसं खरोखर असेलच असं नाही. ते कुठेतरी ते कॅरी करत असतात. त्यामुळे मग आपल्याला असं दिसून येतं की हार्ट अटॅकचं प्रमाण हे पुरुषांमध्ये अधिक आहे, पण स्त्रियांमध्ये ते तेवढं नाही. कारण त्या मोकळ्या होतात, त्या मोकळ्या होतात, बऱ्याचदा ते साठवून ठेवताना दिसतं. म्हणजे ते बघतच नाहीत, ते आहे हेच ते बघत नाहीत, असं होतं. बरोबर. पण मग म्हणजे बऱ्याचदा जेव्हा स्त्रियांना अशा पद्धतीचं काही नैराश्य येतं तर त्यांनी त्याच्यावरती काम कसं केलं पाहिजे? म्हणजे एकतर आपण बाहेर नोकरी करतोय, त्यात पुन्हा कुटुंबातल्या सगळ्या गोष्टी सांभाळायच्या आहेत, आणि मग असं खूप फिलिंग असतं खूपदा की अरे मी स्त्री आहे ना, तर मला हे म्हणून सहन करावं लागतं किंवा मला हे करावंच लागणार आहे. म्हणजे कुठल्याही पदावरची स्त्री असेल, मग ती एखादा छोटा सर्वंट असेल किंवा मग मोठ्या पदावरची स्त्री आहे, तिला घरी जाऊन त्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्याच आहेत. तर तिच्या मनात हे सतत जे येत असतं की अरे मी बाई आहे ना म्हणून मला हे करावं लागतं, तर याला आपण ओव्हरकम कसं करणार? नाही, पहिली गोष्ट मी म्हणेन की असं जेव्हा आपण म्हणतो की बाई आहे म्हणून करावं लागतंय, तर बाई आहे म्हणून मला दोन्ही करायची संधी मिळते हे पण त्याच्याकडे बघायचं एक हे असू शकतो. आणि म्हणजे वी शुड ॲक्च्युली टेक इट ॲज म्हणजे मल्टीटास्किंगचं शिक्षण आहे. तुम्हाला एकाच वेळेस अनेक कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकता, तर काय वाईट आहे ह्याच्यात? म्हणजे तुम्ही अगदी त्या इंदिरा नोईंपासनं इंदिरा गांधींपर्यंत जरी बघितलं तरी या सगळ्या स्त्रियांनी अतिशय चोखपणे घरातली आणि बाहेरची त्यांच्या भूमिका निभावलेल्या आहेत. तर त्यामुळे ह्याच्याकडे निगेटिव्ह ह्यांनी नाही बघू मुलींनी, असं वाटतं मला की ही संधी आहे. हाही रोल खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे घर आपल्या भोवती फिरत राहणं ही भूमिका छान आहे. ही काही म्हणजे त्या भूमिकेमध्ये खूप काही हे आहे असं मला नाही वाटत. म्हणजे ती किंवा बाहेर तुम्ही जी काही भूमिका बजावत असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला कितीतरी गोष्टी शिकायला मिळतात. बरोबर. असं. आणि एक मनात नेहमी ना असा प्रश्न असतो की
म्हणजे आता जे स्त्रीमुक्तीचे वारे सगळीकडे वाहतात त्याच्यामुळे नेहमी प्रश्न पडतो की पितृसत्ताक पद्धती जी आहे ती प्रत्येकाला असं वाटतं की ही निघून गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी जो काही अट्टहास सुरू आहे की ही निघून जाणं, पण मग त्याला खरंच ती निघून जाणं गरजेचं आहे का, आणि जर ती गेली तर मग काय आपल्याकडे असायला हवं? त्याचंच उत्तर हे जे आहे ना, जेंडर इक्वालिटी. जे पितृसत्ताक समाज पद्धती हजारो वर्ष चालू राहिली, बरोबर, तर मला असं वाटतं की त्या सगळ्या मागे थोडासा ना वाढणाऱ्या मुलांचा विचार होता. कारण आपण सगळ्या निसर्गात पाहिलं तरी आपल्या असं लक्षात येतं की पक्षी, प्राणी ह्या सगळ्यात सर्वाधिक काळ आपल्या आईवडिलांवर अवलंबून असणारं पिल्लू म्हणजे माणसाचं पिल्लू. बरोबर. ओके, तर ते सगळं स्थैर्य यावं यानी ती कुठेतरी सुरू झालेली आपल्याला दिसते. आणि अगदी आदिम काळात पुरुष शिकारीला जाणं सोपं होत होतं, कारण स्त्रिया त्या गर्भार असायच्या किंवा छोटी बाळ असायची. मग ते केव्हा तरी ती कामाची विभागणी झाली, त्या घरी राहायला लागल्या आणि पुरुष बाहेर जायला लागले. आणि मग त्याला खूप मोठा सगळा तो इतिहास आहे. त्याचं खरंच म्हणजे अभ्यास करण्यासारखं आहे, तिथपासून इथपर्यंत आपण कसे आलो. पण मोठ्यांचा आदर करावा, पुरुषांचा आदर करावा, नवऱ्याला पतिदेव समजावं किंवा तिची सगळी तिला मोक्ष हवा असेल तर तिने त्याची अहोरात्र सेवा करावी. आणि मुलं म्हणजे चूल आणि मूल म्हणजे बाई, आणि बाहेरचं कर्तृत्व म्हणजे पुरुष. ही इज ब्रेड अर्नर ऑफ द फॅमिली, आणि ती काय नुसतं तो जे आणेल ते तिने करायचं, असं अशी जी काही चौकट होती त्याच्यानी मुलांचं असं होत होतं की मुलगा असणं म्हणजे काय याची त्याच्याकडे 4 उत्तरं होती. की मुलगा असणं म्हणजे मे बी शेतावर जाणं असेल, ऑफिसला जाणं असेल, हे काम करून बाहेरून येणं वगैरे वगैरे. मुलगी असणं म्हणजे काय ह्याची तिला लहानपणापासून हे दिलेली होती. एक ओझरता उल्लेख करायला आवडेल मला. दुर्गाबाई भागवतचं एक पुस्तक आहे खमंग, त्याच्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे की त्यांच्या काळामध्ये एक 10-11 वर्षाच्या मुलीला 6 पानांचा पिठलं भाताचा स्वयंपाक यावाच लागत असे. असं म्हणजे 10 वर्षाच्या मुलीला माहिती होतं की मला जर का चुलीवर पिठलं, भात, पापड, लोणचं हे करता आलं नाही तर आय एम गुड फॉर नथिंग. आता ह्याला आपण एकदम अल्ट्रा मॉडर्न ह्यांनी बघितलं तर आपल्याला वाटेल हे काय आहे, पण दुसरीकडे तू नीट बघितलंस तर आज अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात आणि परदेशी जी मुलं जातात एकटी राहतात तर त्यांच्यासाठी ग्रूमिंग क्लासेस आहेत. ते मुलग्यांसाठी पण आहेत, मुलींसाठी पण. पण तेव्हा कसं होत होतं की असे टिपिकल रोल्स मुलांना आयते मिळत होते. आता आपण जेव्हा जेंडर इक्वालिटी म्हणतो तेव्हा नवीन मूल्य, नवीन रोल्स, माणूस म्हणूनचे रोल्स, भूमिका ह्या मुलांना अधिक स्वच्छपणे देणं ही आपली जबाबदारी ठरते. म्हणजे कुठलीही व्यवस्था मोडीत काढणं हे तुलनेनी सोपं असतं, पण त्याला पर्यायी तितकीच दमदार व्यवस्था निर्माण करणं, समाज म्हणून निर्माण करणं. आपण असं नाही म्हणू शकत होत ना की मी माझ्या घरात पूर्ण स्त्रीमुक्ती आणि इक्वालिटी पाळेन, पण शेजारच्या घरात काय चाललंय म्हणजे ठीक आहे, माझा काही संबंध नाही, असं नाही होत ना. माणूस करतो त्या प्रत्येक कृतीचा परिणाम कशावर ना कशावर, कुठे ना कुठे त्याचे पडसाद उमटत असतात. त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत. म्हणजे जोपर्यंत आपण अशी काही पर्यायी व्यवस्था निर्माण करू शकत नाही तोपर्यंत पितृसत्ताक ह्याच्यात असलेलं प्रत्येक गोष्ट वाईट असं म्हणून चालू नाहीये. त्यात सुद्धा ज्या काही बऱ्या गोष्टी होत्या त्या आपण चालू ठेवाव्यात असं मला वाटतं. मुलांच्या संगोपनासाठी उपयुक्त अशा ज्या गोष्टी होत्या, म्हणजे हे जे मी उदाहरण दिलंय तेच आहे असं नाही, पण ज्या काही गोष्टी होत्या त्यातल्या काही उचलता आल्या तर नवीन घर बांधताना जुनी वीट घ्यायला आपण कचरू नये असं वाटतं. म्हणजे बऱ्याचदा आपण पितृसत्ताक पद्धतीकडे केवळ स्त्रीवर होणारा अन्याय म्हणून असणारी व्यवस्था म्हणून बघतो, तर कदाचित आपण ती का निर्माण झाली याचा अभ्यास करून विचार
की आता त्यांचं मेन्स्ट्रुएशन सायकल आहे, तेव्हा पूर्वी कंपल्सरी तिला दूर बसवलं जायचं. तर आपण असं बघतो की हा अपमान आहे ना, हा धर्म आहे, शरीर धर्म आहे, त्याच्यात कशाला हे सर्व आणायचं. पण तसं नाहीये. त्यामुळे तिला विश्रांती मिळत होती, पाणी काढणं विहिरीतनं किंवा अशा स्ट्रेनियस कामांमधनं तिला आराम मिळत होता. मग ह्याला पर्यायी व्यवस्था मध्ये आणली गेली की मुलींसाठी प्रत्येक महिन्याला 1 दिवस रजा ही ह्याच्यासाठी असेल, असं सरकारने जाहीरही केलं होतं. पण आपण कसे अजूनही अडकलेलो आहोत, किंवा तू जे म्हणतेस की वी आर मोर ऑन सेलिब्रेटिंग मोड अशा ह्याच्यात. तर मुलींनी ती रजा सर्रासपणे त्यांच्या वेगळ्या प्रायोरिटीजसाठी वापरायला सुरुवात केली. म्हणजे तुम्ही आहे ते पाळा, नाहीतर अधिक शहाणी सुरती व्यवस्था निर्माण करा. आम्ही हेही मोडणार, नवीन काही निर्माण करायची आमच्यात जर का ताकद नसेल, कारण अशा व्यवस्था नव्याने निर्माण करायला प्रचंड मानसिक आणि सामाजिक ताकद लागते. बरोबर. त्यामुळे या सगळ्याचा जरा पुन्हा नव्याने विचार व्हायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे ते आपण म्हणतो ना की कोणीतरी लिडरशिप घेणं हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे काही वेळेस जेव्हा स्त्रीला ते शक्य नाहीये तेव्हा ते पुरुषाने नेतृत्व घेणं हे साहजिक आणि सहजपणाने येत गेलं. म्हणून या सगळ्या ज्या व्यवस्था होत्या ना, मला असं वाटतं की त्याच्या मागे काही ना काहीतरी लॉजिक असण्याची शक्यता आहेच. स्त्री असं म्हटलं ना की बऱ्याचदा आपण तिच्याकडे ना सिंपतीने पाहतो की म्हणजे एखादी स्त्री जेव्हा कुठल्या तरी मोठ्या पदावरती असते तेव्हा म्हणतो अरे स्त्री आहे ना, तर एखादी चूक होऊच शकते, किंवा आपण तिच्याकडे सिंपतीच्या दृष्टीने किंवा वेगळ्या एका की नुसती स्त्री आहे याच दृष्टीने तिला एक वेगळ्याने पाहतो. तर मग खरंच असं पाहिलं गेलं पाहिजे का? बिलकुलच नाही. बिलकुलच नाही. ती माणूस आहे ना शेवटी. बरोबर. म्हणजे आत्ताच तारा भवाळकर त्यांच्या संमेलनीय अध्यक्ष भाषणात त्या म्हणाल्या की मी संमेलनाची अध्यक्ष आहे म्हणून, स्त्री आहे म्हणून बघू नका, तर गुणवत्ता महत्वाची आहे म्हणून बघा. बऱ्याचदा असं होतं की आपण फक्त ती स्त्री आहे म्हणून कौतुक करतो की अरे वा, स्त्री पोलीस झाली, कौतुक आहे, स्त्री UPSC कंप्लीट केलं, छान. हे जे आहे ना की ते पण त्याची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ते योग्यही होतं ना. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा त्या क्षेत्रात तुझ्या असं लक्षात येईल की म्हणजे गेल्या जवळजवळ 3 पिढ्यांमध्ये खूप फरक आपल्याला जाणवतो. खूप म्हणजे खूपच. जी अगदी मेल क्षेत्र म्हणून मानली गेली, पुरुषी क्षेत्र, ती सगळी क्षेत्र तुला स्त्रियांनी आज पादाक्रांत केलेली. अगदी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स पासून सगळी क्षेत्र आपल्याला दिसतात. वार्ताहर आहेत, सगळीकडे तुला दिसतील. पण जेव्हा ते खरोखर पहिल्यांदाच होत होतं तेव्हा ती अप्रूपाची गोष्ट होतीच ना. म्हणजे कार्नेलिया सोराबजी ह्या आपल्या मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या स्त्री लॉयर, ज्या लॉ शिकलेल्या होत्या, पण त्यांना सनद नाकारली गेली. त्यांना ब्रिटिश सरकारने पण सनद नाकारली. ही किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मग पुढे जाऊन ज्या कोणी महिला झाल्या तो झगडा कुठेतरी झेलत तुम्ही काहीतरी होता. म्हणजे स्त्री आहे म्हणून झुकतं माप देऊन किंवा तिला शोभेची बाहुली म्हणून बघणं हे जसं चुकीचं आहे, तरी स्त्री असताना काही झगडे आपण म्हणजे पाठीशी घालत पुढे तिथपर्यंत पोहोचलेलो असतो. हे तितकंच खरं आहे असं वाटतं मला. आज ना या सगळ्या संघर्षामध्ये बऱ्याचदा आपण स्त्री स्वातंत्र्य किंवा जागतिक महिला दिन ह्या सगळ्या गोष्टी आता इतक्या पुढे आलेल्या आहेत, त्याच्यामुळे स्वातंत्र्याची व्याख्या मला असं वाटतं की बऱ्याचदा ती क्लिअर आहे का, स्पष्ट आहे का स्त्रियांना, आणि मग आपण कुठेतरी चुकीच्या गोष्टींकडे तर जात नाही होत ना. म्हणजे स्वातंत्र्य हवंय म्हणून आपण चुकून स्वैराचाराकडे थोडंफार का होईना आपण झुकतोय का, असं तुम्हाला वाटतं? असं होतं ना तरुण वयात. मला असं वाटतं की म्हणजे स्वातंत्र्याचा अर्थच मुळात जबाबदारी असा आहे. बरोबर. आणि ज्या क्षणी त्या स्वतंत्र कृतीमधनं जबाबदारी वजा होते त्या क्षणी तो स्वैराचारच होतो ना. म्हणजे मी अनेकदा असं तरुणींना म्हणते की डोंट वेस्ट युअर फ्रीडम
ऑन जस्ट क्लोथिंग स्टाईल और जस्ट बीइंग लाईक अ मॅन. अनेकदा मुलींना असं वाटतं की मुलग्यासारखं होणं, मुलग्यांसारखं होणं, तसेच केस कापणं किंवा तसं दिसणं किंवा ट्राउझर्स घालणं, मॅनली वुमन. हा, म्हणजे मग ती इक्वालिटी. मग त्यांच्यासारखी व्यसनं करणं पण येतं. म्हणजे व्यसन हे पुरुषांनी करो किंवा बाईंनी करो ते वाईटच आहे ना. त्याच्यात हा असा काही भेदच नाही. म्हणजे मनुष्याचं जसं सत्व आहे तसंच मनुष्यपणाचं काही काय ज्याला म्हणतो आपण पडझड झालेली असते ती आपल्याला अशा ह्याच्यातनं दिसते. पण जर का असं अनेकदा वापरताना दिसतात मुली लॉजिक की माझं लाईफ आहे, मी काही करू शकते, काही नाही न करू शकत, काहीही कसं करणार. तसं आपण असं जेव्हा समाजात राहतो तेव्हा कोणालाच काहीही करायचं स्वातंत्र्य नसतं ना, तो स्वैराचार होतो. म्हणजे मग आपण ते म्हणतो ना की बंधनं फक्त स्त्रीला, तसं न म्हणता की काही बंधनं प्रत्येकच व्यक्तीला आहेत, प्रत्येकाला कायमच असत आलेली आहेत आणि ती राहणार आहेत. आणि ती आपणून जेव्हा आपण पाळून घेतो ना तेव्हा आपल्याला ती बंधनं नाही वाटत. बरोबर. म्हणजे ती हेल्थशी रिलेटेड असतील की अगदी साधं जंक फूड खाऊ नये, ह्याच्यात काही हे नाहीये ना. हे आपण आपलं घालून घ्यावं, कमीत कमी खावं, हे आपलं आपण घालून घ्यायचं बंधन आहे ना. स्त्री म्हणून आतापर्यंत अनेक आलेली आहेत बंधनं, नाही असं मी म्हणणारच नाही. म्हणजे तिला काही सातच्या आत घरात किंवा काय अशा अनेक गोष्टी आहेत. पण जर का मला 7च्या नंतर घराबाहेर राहायचं असेल तर मग मला सेल्फ डिफेन्स हा पक्का आला पाहिजे. बरोबर. मला तसं व्हॅलिड रिझन पाहिजे बाहेर राहायला. नाही तर पुरुषांनी उगाच 7च्या नंतर राहूच नाही ना घराबाहेर. म्हणजे 7च्या बाहेर हे फक्त आता ते कॉमन फ्रेज आहे म्हणून म्हणते मी. पण म्हणजे त्यामुळे मला असं वाटतं की मुलींनी जे स्वातंत्र्य त्यांना खूप अनायासा मिळालेलं आहे त्याचा खरोखर विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याकडच्या अनेक स्त्रियांनी झगडा दिलेला आहे. म्हणजे महाराष्ट्रातली तू सगळी जी परंपरा बघशील किंवा अनिता अवचटांनी आपलं मेंटल हेल्थ बद्दलचं हे झालं, कितीतरी सो कॉल्ड मनोरुग्ण स्त्रियांचं त्यांनी पुनर्वसन करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही तुमचं स्वातंत्र्य कोणाच्या तरी भल्यासाठी वापरलं तर त्याला अर्थ आहे. त्याहून माझं लाईफ बेटर करायसाठी वापरलं तर त्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. नाहीतर तो म्हणजे तो स्वैराचारच होतो किंवा ते अतिसंकुचित वागणं होतं. म्हणजे तो करत नाही म्हणून मी पण करणार नाही असं ह्या लॉजिकला काही अर्थ नाही असं वाटतं. सामंजस्याने घर हे केलं पाहिजे आणि सामाजिक जबाबदाऱ्या आपण सतत घेत राहिल्या पाहिजेत नव्या की जे असं एक स्त्रीमुक्ती चळवळीबद्दलचा आक्षेप आहे आणि तो महत्वाचा आक्षेप आहे की फार क्वचित जगभरची स्त्री एकत्र आलेली. तुमच्या लक्षात येईल म्हणजे निर्भया झालं तेव्हा भारतभरातली स्त्री एकत्र आली, पण तरी सुद्धा जगभरातली स्त्री एकत्र आली असं कमी होतं तरी ह्याच्यात. पण मग असं का होतं ह्याचा आपण विचार केला पाहिजे की आपण स्वातंत्र्याचा संकुचित अर्थ घेतोय का कुठेतरी की मला काय करायला लागता नाही पाहिजे असा अर्थ घेणार असू की हे काही मला करायला म्हणजे मी स्त्री म्हणून हे नाही करायला पाहिजे अशी जर का लिस्ट आपण वाढवत नेली तर ते काही स्वातंत्र्य नव्हे ना. बरोबर. तो गैरअर्थ काढणं स्वातंत्र्याचा असं. म्हणजे आपण म्हणतो ना की आता स्त्री पुरुष समानतेसाठी इतका तो झगडा चाललाय तर बऱ्याचदा जी गोष्ट नाही सांगितली ती मुद्दाम फक्त दाखवण्यासाठी की नाही मला तो हक्क हवाय म्हणून. म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये मला प्रवेश नाकारलाय तर तो करायचा आणि दाखवून द्यायचं की मी स्त्री आहे पण तरीही मी हे करूच शकते. बऱ्याचदा असं होतं की फक्त तेवढ्याच मर्यादेमध्ये स्त्रीत्व नाहीये आणि या पलीकडे करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि मुळात स्त्री आणि पुरुष
यांच्या समानतेबद्दल जर विचार करायला गेलं तर मला सहज आठवलं की श्रीमद भगवद्गीतेतही जे काही तत्वज्ञान सांगितलंय तिथे कधी स्त्री आणि पुरुष असा भेद कुठल्याच श्लोकात नाही. तो फक्त मनुष्य म्हणूनच तत्वज्ञान, अगदी आपल्या संतांनीही जे काही तत्वज्ञान सांगितलं तिथे स्त्री पुरुष असा भेद कुठेच, भेदाभेद अमंगळ. मग तो सगळ्याच बाबतीत, अगदी जातींच्या बाबतीत. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की त्यांना हा प्रश्न अनेकदा विचारला जायचा, कारण त्यांचा वावर जास्ती अमेरिकेत, युरोप आणि भारतातही असायचा, की स्त्रियांमध्ये, कारण तेव्हा बंगाल आणि महाराष्ट्रामध्ये स्त्री उत्थानाची चळवळ खूपच म्हणजे जोर धरलेली होती, की स्त्री स्वातंत्र्याबद्दल तुमचे काय विचार आहे. तेव्हा ते अतिशय म्हणजे खूप उत्तर त्यांचा विचार करण्यासारखं आहे, की माझ्या भगिनींवर पूर्ण विश्वास आहे. स्त्री स्वातंत्र्य म्हणजे काय आणि त्यांना नेमकं काय करायचंय हे त्यांना ठरवू दे. बरोबर, तुम्ही नका सांगू ते त्यांना. आणि म्हणजे काही काही उदाहरणं, जशी तू स्त्री संत म्हणालीस, की स्पिरिच्युअलिटी किंवा धर्म कशाच्याच आड त्यांचं स्त्रीत्व आलं नाही, किंवा कुठल्याच कर्तृत्वाच्या आड तुमचं स्त्रीत्व येत नाही. हा, त्या कर्तृत्वाचे फुलोरे बदलत असतील, त्याच्या जागा बदलत असतील. म्हणजे एक जननी नावाचं खूप सुंदर इंग्रजीत पुस्तक आहे, त्याच्यात असं समाजातल्या काही खास, म्हणजे थोड्या प्रथितयश, थोड्या अशा खास मंडळींनी आपल्या आईबद्दल लिहिलेले. मग कोणाची आई किचन गार्डन करणारी होती, कोणाची आई काय आणखीन, म्हणजे घरातल्या घरात राहून त्यांनी किती प्रकारे आपलं कर्तृत्व फुलवलं, ह्या विषयीचं ते पुस्तक आहे. तसं मला म्हणायचं. आणि स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस, त्यांच्या ज्या सहलीला धर्मचारिणी, म्हणजे रूढार्थांनी ते पती पत्नी नव्हते, पण त्या पत्नी होत्या त्यांच्या, शारदा माता. म्हणजे त्यांच्यानंतर हा संघ सुरू झालेला आपल्याला आणि नावारूपाला आलेला दिसतो रामकृष्णांचं महानिर्वाण झाल्यानंतर. आणि तेव्हा त्याचा म्हणजे काय म्हणशील, आदर्श किंवा ज्याला आपण काय म्हणू, लाईट हाऊस म्हणतो किंवा दीपस्तंभ म्हणतो, ज्यांच्याकडे बघून हे सगळे तरुण संन्यासी काम करत होते, त्या शारदा माता होत्या. शारदा माता रूढार्थांनी काय शिकल्या होत्या, त्या कोण होत्या, त्या विधवा होत्या, त्या काळातल्या विधवा होत्या. तेव्हाही रामकृष्णांनी दिलेली जी काही कांकणं असतात ती काढायचं त्यांनी नकार दिला त्या काळात, 1800च्या काळात. त्या म्हणाल्या की ते आहेत माझ्यासोबत, त्यामुळे मी कायम सध्वाच राहणार, मी विधवा नाही. हे त्यावेळच्या बंगालमध्ये जेव्हा सती कायदा नुकता त्याच्यावर मंथन सुरू झालं आणि आला होता, त्या काळातली ही गोष्ट आहे. त्या काळात जर काही स्त्री संपूर्ण काय आध्यात्मिक ह्याच्यात दीपस्तंभासारखी उभी राहू शकते, तर काय आड येऊ शकतं स्त्रीच्या? मला नाही वाटत. कर्तृत्वाच्या आड स्त्रीत्व कधीही येत नाही. फक्त तुमच्यात तेवढी आंतरिक इच्छा आणि बळ असायला पाहिजे. कारण इच्छा असणं ही एक गोष्ट असते, आणि ती इच्छा फलद्रूप होण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट ही दुसरी गोष्ट असते, आणि ते बळ ही तिसरी गोष्ट असते. त्यामुळे ह्या गोष्टी असतील तर तुम्ही काहीही मिळवू शकता जगात. पण कदाचित पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर असणारा प्रभाव आणि आत्ता जे काही स्त्री मुक्तीचे वारे खूप वेगळ्या अर्थाने वाहत आहेत, म्हणून असं होतं की या सगळ्या आत्ताच्या तरुण मुलींना अशी एक भीती निर्माण होते मनामध्ये की आईपणाची जबाबदारी घेणं, लग्न ह्या गोष्टीची जबाबदारी घेणं ही खूप भीती आहे, त्याचं खूप दडपण आहे कदाचित. आणि म्हणून मग एकटं राहणं किंवा एकटं राहिलं तरच आपण आपल्या करिअरमध्ये किंवा आपल्याला जे हवं आहे त्याच्यामध्ये आपण यशस्वी होऊ, असं त्यांना, मला वाटतं हा समज कुठेतरी निर्माण होतोय हळूहळू. तर एक समुपदेशक म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, म्हणजे प्रत्येकाला चॉईस तर आहे ना. म्हणजे तुझ्या असं लक्षात येईल की लग्न संस्था, कुटुंब संस्था ह्या राहत आलेल्या आहेत, पण त्याच्या बाजूबाजूनी कायमच, म्हणजे जैनांमधली श्रमणं हे असेल किंवा संन्यास हे असेल किंवा साधक साध्वी, म्हणजे
सगळा अख्खाच्या अख्खा समाज हा कधीच तुला गृहस्थाश्रमाच्या मानवात सापडणार नाही. तू इतिहासाचा कुठलाही तुकडा निवडलास तरी. म्हणजे त्या व्यवस्थेला नकार देणारी मंडळी कायमच होती, किंवा इच्छा असलेली मंडळी, त्याला नकार द्यायची इच्छा असलेली मंडळी होती. तर कदाचित असं असेल की आता थोड्याशा पोषक वातावरणामुळे ते स्वतःला ह्या सगळ्याच्या बाहेर ठेवणं त्यांना बरं वाटत असेल. बरोबर. हां, तर म्हणजे ते ठीक आहे. पण एकटं राहणं, विशीमध्ये एकटं राहणं, जे आजकाल मुलं परदेशी जातात, शिकायला जातात, एकटी राहतात, म्हणजे इट्स फन. बरोबर. त्यांना ती आपल्या एक्सप्लोर ह्याची एवढे स्वातंत्र्याची आणि याची एवढी अंगवळणी पडून जातं ते, की त्यांना ते खूप छान वाटतं. पण विशीत स्वातंत्र्य आणि एकटं असणं, 30शीत तसं असणं, 40शीत तसं असणं, 50शीत तसं असणं, 60ीत तसं असणं आणि पुढे ह्या सगळ्याचा विचार ह्या पिढीने केलाय का, असं मला फक्त सुचवावंसं वाटतं. म्हणजे तो करून मग असा निर्णय असेल तर तो असावा ना, असा असू नये असं तर काय मी म्हणणारच नाही. त्यामुळे तो जर का हे ज्यांनी त्यांनी ठरवावं ना की त्यांना त्या मांडवाखाली राहायचंय का बाहेर राहायचंय, हे नवीन चौकटीत आपण म्हणू शकतो. पण जर का आपण थोडा आपल्या याचा विचार केला, संस्कृतीचा विचार केला, तर त्याच्यात त्यांनी ऋण मांडलेली आहेत. म्हणजे जे मातृपितृ ऋण आहे ते माता पित्यांची सेवा करण्यापेक्षाही त्याचं उत्तराई होण्याचा मार्ग म्हणजे त्यांनी जशा प्रकारे एक चांगला माणूस बनवून जगात सोडला तसा कोणीतरी सोडणं, तुम्ही वंश सातत्य टिकवणं, ही तुमची एक कॉस्मिक जबाबदारी आहे असं समजण्यात आलेले. आता जबाबदारी तुम्ही किती हसत हसत घ्यायची किंवा कशा प्रकारे पार पाडायची हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं मला वाटतं. पण तू जर का म्हणत असशील की लग्न आणि या म्हणजे मुलं होणं, मुलं वाढवणं, ह्या सगळ्याकडे मुली खूप निगेटिव्हली बघत असतील, किंवा मुली काय मुलगे काय निगेटिव्हली, किंवा त्याही पेक्षा आणखीन मला हे जाणवतं की देर इज फिअर ऑफ कमिटमेंट. जोडीदाराबरोबर कमिटेड राहणं हे आजच्या पिढीला थोडं स्पष्ट बोलायचं झालं तर त्यांना ते थोडं कठीण वाटण्यापेक्षा त्यांना त्याचं दडपण आहे. आता ही जी काही गोष्ट आहे किंवा ह्या सगळ्या प्रवासाची जी काही हे ही परत ज्यांनी त्यांनी करायची, म्हणजे ज्यांनी त्यांनी त्याच्याशी डील केलं पाहिजे ना. त्याचं आपण असं एक सार्वत्रिक उत्तर देणं खूप कठीण आहे की एखाद्या अमेरिकेतल्या मुलीला ह्याचं दडपण येत असेल कारण तिथे कुठल्याच प्रकारची डोमेस्टिक हेल्प तुम्हाला मिळत नाही, किंवा एखादीला अमेरिकेतल्या मुलीला दडपण येत असेल कारण तिचा नवरा ऑन द वर्ज ऑफ काय हायर पोस्ट असेल, दुसरीकडे जाणार असेल तर तिचं टेन्शन अजून वेगळं असेल. एखादी तिसरी असेल, तीच करिअरच्या अशा टप्प्यावर असेल की तिला असं वाटत असेल अरे बापरे आता हे सगळं कसं निभणार आहे. म्हणजे त्याला ज्याच्या त्याच्या आयुष्याचे कंगोरे असतात, त्याचं असं सार्वत्रिकरण आपल्याला नाही करता येत. बरोबर. ही जी काही फिअर आहे त्याचं असं मला वाटतं. आणि मुळात तू जसं ते पितृसत्ताक पद्धती किंवा लग्न संस्था याचं जसं आपण मगाशी उल्लेख झाला की लग्नाचं उद्दिष्ट काय ह्याविषयी आपण आज खूप स्कॅटर्ड आहोत. आपल्या विवाहाकडनं अपेक्षा काय आहेत ह्याविषयी आपण खूप स्कॅटर्ड आहोत, किंवा मुलींच्या अपेक्षा थोड्याशा अवाजवी आहेत का असं मला वाटतं. मुलग्यांच्याही तरुण पिढीच्या असं मी म्हणेन की आपण थोड्या अवाजवी अपेक्षा करतो का ह्या नात्याकडनं, किंवा खूप अपेक्षांचं ओझं ह्याला लगडलेलं आहे का, असं होतंय का कुठेतरी. की पूर्वी जी क्लॅरिटी होती लग्न करायचं, मुलं बाळं घरात वाढतात अशी जी काही एक हे होती ती चांगली होती असं नाही मला म्हणायचं, पण एक क्लॅरिटी जी होती
तशी आता नाहीये. म्हणजे तुम्ही त्याच नात्यामधनं आधार शोधताय, त्याच नात्यामधनं तुम्ही रोमॅन्टिसिझम शोधताय, त्याच नात्यामधनं तुम्ही स्टॅबिलिटी शोधताय, त्याच नात्यामधनं तुम्ही मैत्री शोधताय आणि त्याच नात्यामधनं बाकी घरच्यांचे हे अशा खूपच तुम्ही गोष्टी लादताय की काय. पेरेंटिंग शोधताय, उत्तम पेरेंटिंग शोधताय. मग कदाचित ह्या अपेक्षांच्या ओझ्यामुळे ते नातं मग कोमेजून जात असेल असं वाटतं. बरोबर. म्हणजे परिपूर्ण तसं बघायला गेलं तर कोणच नसतं. नाही ना, नाही नाही. पण तुम्हाला त्या अपेक्षा थोड्या क्लिअर असायला पाहिजेत की माझी नेमकी अपेक्षा काय आहे समोरच्याकडून. म्हणजे मुलग्यांच्या पण आणि मुलींच्या पण. तुम्ही एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये अगदी वरच्या पदावरती काम करताय आणि तुम्ही जेव्हा म्हणजे आजूबाजूला सगळे जे कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष असा खूप म्हणजे बरेच सगळे कर्मचारी तशा ह्याच्यात आहेत. तर सगळीकडून काम करून घेत असताना तर तुम्हाला असं बऱ्याचदा काय फरक जाणवतो, म्हणजे काय विशेष जाणवतं की स्त्री एखादं काम करताना ती कसं करते आणि पुरुष कसं करतो किंवा डील करताना प्रत्येकाशी. तर तुमचा अनुभव कसा आहे या बाबतीत? थोडंसं मला असं वाटतं की स्त्रियांना इगो थोडा कमी असतो. म्हणजे मी म्हणतोय ना म्हणून कर, ह्यापेक्षा त्या करून घ्या ना जरा असं म्हटलं की थोडासा फरक येतो. ओके. असं वाटतं. आणि म्हणजे समटाइम्स इट टर्न्स टू युअर ॲडव्हान्टेज की अजूनही काही मंडळी अशी आहेत की जे बायकांना पटकन नाही म्हणत नाहीत की नाही त्यांनी सांगितलंय, मॅडमनी सांगितलंय, मग नाही कसं म्हणणार, असं पण आहे. आता जे खूप काही पूर्वीची ओझी वाहणारी आहेत तिथे थोडं कधीतरी त्रासदायक होतात गोष्टी. ओके. पण आपलं सगळंच सामाजिक भोवताल तसंच आहे असं म्हणते मी. बरोबर. तुमचा पण प्रवास असा आहे की अर्थात म्हणजे शिक्षण, करिअर, संसार आणि मग आता या एका संस्थेमध्ये काम करणं. तर एक स्त्री म्हणून तुम्हाला असा काही संघर्ष तर असतोच प्रत्येक बाबतीत, करिअर, शिक्षणात, प्रत्येक बाबतीत. पण स्त्री म्हणून विशेष संघर्ष करावा लागला असं कधी झालं का? नाही, मला नाही वाटत असं कधी झालं. म्हणजे ते मी माझं संघर्ष होता, प्रत्येक टप्प्यावर होता. पण मी पुरुष असते तरी तो संघर्ष राहिला असता असं मी म्हणेन. पण कदाचित ह्याच्या वरचं जे जग आहे, म्हणजे वरचं खालचं असं नाही मला म्हणायचं, पण ह्याहून पुढच्या जो काही करिअर ग्राफ, तर तिथे कदाचित तो असू शकतो असं मला जाणवतं. बरोबर. आपण जेव्हा विकास म्हणतो ना की स्त्रीची डेव्हलपमेंट, म्हणजे आता जागतिक महिला दिन आहे आणि आपण असाच विचार करतोय की स्त्री विकसित झाली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, तिच्या कोशातून बाहेर पडली पाहिजे. पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातून कदाचित मला असं वाटतं की स्त्री आणि पुरुष न राहता सगळ्यांचंच हे व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे मग नेमका डेव्हलपमेंट कशाची असायला हवी? नाही, म्हणजे तू ज्याला डेव्हलपमेंट म्हणतेस त्यापेक्षा आय वुड लाईक टू ज्याच्याने आपण सुरुवात केली, म्हणजे तूच तो मुद्दा मांडला, स्त्रीत्व, पुरुषत्व किंवा स्वत्व. आयुष्य म्हणजे आपलं स्वत्व शोधण्याचा एक हे असतो ना, एक प्रवास असतो. तर त्यामुळे हां ठीक आहे, तुम्ही जेव्हा शाळेत असता किंवा जे तुम्ही वाढीच्या वयात असता तेव्हा तुम्हाला अमुक एक स्किल येणं, तुम्हाला काही अथलेटिक्स येणं, स्विमिंग येणं, संस्कृत पाठांतर येणं, अशी सगळी स्किल्स तुम्हाला आत्मसात करता येणं, याचा अर्थ विकास असा असतो त्या ह्याच्यात की जास्तीत जास्त स्किल्स आली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा पुढे जाता तेव्हा तुम्हाला तुमचं जे काही ड्रीम करिअर आहे त्याच्यासाठी आवश्यक असलेला अभ्यास, त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या परीक्षा, हे सगळं म्हणजे एकूण शहरी याच्यात आणि मध्यमवर्गीय पॅराडिममध्ये बोलतेय मी. ह्या खेरीजही पलीकडे खूप सारं जग आहे. अगदी कचरा वेचणाऱ्या महिलांचं आहे आणि सेक्स वर्कर्सचंही आहे. अशी वेगळी वेगळी जगं आहेतच, तिथली वेगळी वेगळी आव्हानंही आहेत. पण एक
टिपिकल मध्यमवर्गीय याच्यात बोलायचं झालं तर तरुणपणी अशा पद्धतीने संधी मिळत जाणं आपल्या करिअरसाठी, आपल्या ग्रोथसाठी, तर त्याला तुम्ही विकास म्हणता. एक स्थैर्य आल्यानंतर म्हणजे लग्न आणि नोकरीच्या ठिकाणी किंवा तुमच्या याच्या ठिकाणी थोडं स्थिरता आल्यानंतर अजून चांगल्या प्रकारे ते काम करणं, अजून चांगल्या संधी मिळत जाणं, कदाचित हा विकास असेल. पण ज्या टप्प्यावर आता मी आहे तर मला असं वाटतं की हा आत्मशोध घेता येणं निर्भीडपणे, बरोबर, की माझं मी पण मला नेमकं कशातनं सापडतंय आणि ते करता येणं, त्याला मी विकास म्हणेन. म्हणजे ज्याला स्पिरिच्युअलिटी किंवा आध्यात्मिक विकास असं आपण म्हणू शकू. बरोबर. खूप छान गप्पा झाल्या आणि एकूणच हा सगळा जो संवाद झाला ना, त्याच्यातून एक गोष्ट खूप महत्त्वाची जाणवली मला, की स्त्रीत्व आणि पुरुषत्व याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मनुष्यत्व. आणि एखाद्या स्त्रीला जर कर्तृत्व गाजवायचं असेल तर तिच्यामध्ये स्त्रीत्व हे कधीच येऊ शकत नाही. आणि स्वतःचं स्वत्व शोधणं हाच खरा विकास. मला असं वाटतं की जागतिक महिला दिन याच विचारांना पुढे घेऊन आपण साजरा केला पाहिजे. तुम्ही अनस्क्रिप्टेड कट्टामध्ये आलात आणि आमच्याशी छान संवाद साधलात, यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.